वसुदैव कुटुंबकम अशी आपल्या प्राचीन संस्कृतीची ओळख. स्त्रियांच्या सन्मानाकरता लंकादहन अर्थात रामायण आणि महाभारत याच भूमीत घडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूच्या सुनेलाही माता भगिनी समजून खना नारळाने ओटी भरली. त्यानंतरच्या काळात महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरेंपासून तर अगदी स्त्रियांना मतदानाचा हक्क बहाल करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत इथल्या समाज धोरणांनी आणि महापुरुषांनी महिलांच्या सन्मानाकरता आणि सशक्तीकरणाकरिता आदर्शांचे बुरुज उभे केले. पण हे बुरुज नजीकच्या काळात ढासळताना आणि कोसळताना दिसत आहेत. सध्या या घटनांनी इतका कहर माजलाय की शासन आणि प्रशासन आहे की नाही, कायद्याची भीती आणि दहशत कुणाला वाटते की नाही. पूर्वी सत्ताधारी गुन्हेगारांना पाठीशी घालताना घाबरत होते, पण आता खुलेआम सत्ताधारी बलात्कारी नीच नराधमांना साथ देताना दिसत आहेत. बिल्किस बानोच्या प्रकरणात हतबल न्यायव्यवस्थेमुळे आरोपी मोकाट सुटतात. त्यांच्या मिरवणुकीत प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाचे खासदार मिरवतात. हे सगळे प्रकार निंदनीय आणि लाज आणणारे आहेत. असा निर्लज्जपणा करताना सत्ताधाऱ्यांना भीती वाटत नसेल तर जनतेचा धाक कुठेतरी कमी झालाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जनतेची सत्तेला आणि सत्तेची प्रशासनाला आणि प्रशासनाची नराधमांना भीती वाटलीच पाहिजे. याच करता आजच्या हा चर्चेचा अट्टहास. नमस्कार, मी प्रकाश फळे. विचार वादळच्या विशेष चर्चा सत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत आहेत संगीता भेरे मॅडम, ज्या स्वाभिमान शिक्षक सेनेच्या महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. मॅडम नमस्कार. त्यानंतर आपल्यासोबत आहेत पेशाने वकील असणाऱ्या आणि अनेक सामाजिक समस्यांच्या विरोधात, अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या ॲडव्होकेट वैशाली बस्कर मॅडम. आणि आपल्यासोबत आहेत शहापूरच्या रणरागिणी म्हणून ज्यांना संबोधलं जातं, महिलांसाठी आणि समाजासाठी लढणाऱ्या डॉक्टर अपर्णा खाडे. आपणा तिघांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या चर्चासत्राला सुरुवात करतो. मॅडम, काल परवाच बदलापूरमध्ये एक घटना घडली, ज्या घटनेमध्ये 4 वर्षाच्या चिमुरड्यांवर अत्याचार झाला. काल तर त्या संदर्भात मोठी निदर्शनं सुद्धा झाली. मग शाळांमध्ये मुली सुरक्षित आहेत का? प्रत्येक शाळेचं वेगवेगळं मॅनेजमेंट असतं आणि शाळांमध्ये मुली सुरक्षित नाहीत असंही लगेच बोलता येणार नाही आपल्याला, कारण नाण्याला 2 बाजू असतात. तर त्या दृष्टीने आमच्या जिल्हा परिषदच्या जर तुम्ही शाळा पाहिल्या तर त्या शाळा खरोखर सुरक्षित आहेत, कारण त्या शाळांमध्ये आतापर्यंत तरी अशा कुठल्याही प्रकारच्या घटना घडलेल्या नाही आहेत. आणि दुसरं एक म्हटलं की तुम्ही प्रायव्हेट शाळा जेव्हा पाहता तर तिथे तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स असतात जाण्यासाठी, किंवा पालकांना आतमध्ये येऊन दिलं जात नाही आहे, किंवा फेस टू फेस तुम्ही मुलांशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट लगेच करू शकत नाही. परंतु तुम्ही आमच्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये जर आलात तर तिथे पालकांना अतिशय गौरवाची वागणूक मिळून आणि त्यांना लगेच त्या ठिकाणी एंट्री असते. त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम असा क्रिएट शक्यतो होत नाही. वैशाली मॅडम, कालच्या प्रकरणात आपण पाहिलं तर राजकीय पक्षांमध्ये फक्त मनसेने आंदोलनामध्ये सहभाग घेतला, इतर पक्षांचा सहभाग नव्हता. दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की सत्ताधारी आणि प्रशासकीय जे अधिकारी होते ते मात्र या गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करताना दिसले. मग स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे हे सरकार खरोखर हिंदुत्ववादी आहे का? सर, मी या बाबतीत थोडंसं सविस्तर बोलेल की सोयीनुसार जे काही राजकारण किंवा समाजकारण आजच्या घडीला या देशात म्हणा, राज्यात म्हणा चालू आहे. पहिली गोष्ट, जर आपण इतिहास बघितला तर आसिफा नावाच्या मुलीवरती बलात्कार होतो एका मंदिरामध्ये. त्यानंतर बिल्किस बानोचं जर आपण उदाहरण घेतलं की त्या बिल्किस बानोवरती बलात्कार करणाऱ्या 11 गुन्हेगारांना, ज्या बाई 5 महिन्याची गरोदर असतानाही तिच्यावरती वारंवार बलात्कार केला जातो आणि त्या आरोपींना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजे 15 ऑगस्टला 2022ला त्यांना पेढे भरवत आणि त्यांच्या हार घालून त्यांचा सत्कार केला जातो. तसाच जर आताची लेटेस्ट घटना आपण बघितलं तर श्रद्धाताई असेल आणि ती यशश्रीताई असेल तर अक्षताताई असेल, या दोघींमधल्या केसमध्ये जिथे गुन्हेगार हा मुस्लिम समाजाचा आहे त्याचं ध्रुवीकरण कुठेतरी केलं जाते.
कोणताही गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, गुन्हेगाराला कुठला जात धर्म नसतो आणि सोयीनुसार मग धार्मिक वळण द्यायचं आणि समाजामध्ये ध्रुवीकरणाचं काम सध्या चालू आहे. बरं, या 2 घटना ताज्या आहेत तरी पण त्याचा काही धाक किंवा त्या बाबत कुठलीही ठोस काही ऍक्शन न घेतल्याने हे असे गुन्हेगार सोकावतात आणि बदलापूरमध्ये या 2 चिमुरड्यांवर असा अत्याचार होतो. त्या मुलीला त्रास झाल्यानंतर त्या घटनेचा उलगडा होतो आणि जवळजवळ 12 तासानंतर या गुन्ह्याचा जो काही गुन्हा दाखल होतो. मला या माध्यमातून हे पण सांगायचे की एक महिला अधिकारी असताना ती पहिल्यांदा एक आई आहे. ठीक आहे, व्यवस्थेचा काही दबाव असेल किंवा कुठलाही XYZ काही कारण असेल, परंतु तो गुन्हा दाखल व्हायला हवा होता. आणि मी या माध्यमातून हे पण एक चित्र दिसून आलं की बदलापूरकरांनी एक दाखवून दिलं की ते जिवंत आहेत. अन्यथा आपण बघतो की मोर्चे काढणे आणि याच्या पलीकडं काही होत नाही आणि सरकारचं तर हे 100% अपयश आहे. या जिल्ह्याला पालकमंत्री आहे की नाही की ज्यांनी आतापर्यंत तिथे आज मला वाटतं तिथे गेलेले आहेत, परंतु आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे आणि हे आंदोलन बाहेरचे लोक आणले होते अशा प्रकारचे स्टेटमेंट करणे, महिला पत्रकारांना बोलणं तुझ्यावरती बलात्कार झालाय का, तू अशा पद्धतीच्या बातम्या देते, हा जो सत्तेचा माज या माध्यमातून दिसतोय. त्यामुळे यांना कोणत्याही व्यवस्थेशी काहीही घेणं देणं पडलेलं नाही. केवळ ध्रुवीकरण करणे, धार्मिक राजकारण माजवणे आणि स्वतःचा फायदा करून घेणे हेच या गोष्टीतून दिसून येते. ताई, आपण पण एका शाळेच्या संचालिका आहेत. ही घटना घडल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मग त्या चिमुरडीवर होणाऱ्या बलात्कारापेक्षा शाळेची बदनामी मोठी ठरली का? असं कधी होत नाही सर. मध्ये आता एका म्हणजे साधं सोपं गोष्टीचं प्रकरण सांगते. मध्ये एक खालीदर एक प्रकरण झालं, मुलीच्या पोटात दुखायला लागलं. पोटात दुखायला लागल्यानंतर त्या मुलीला म्हणजे शाळेत नाही झालं घडलं, हे घडलं बाहेर घडलं म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला दवाखान्यात नेली. दवाखान्यात नेल्यानंतर त्या गायनेकोलॉजिस्ट होतं, त्यांच्या लक्षात आलं की मुलगी प्रेग्नेंट आहे समजल्यानंतर त्यांनी आधी पोलिसांना सांगितलं. ही जी सामाजिक जाणीव आहे, या सामाजिक जाणीवेतून, कारण की बघा शेवटी लपून ठेवणं किंवा एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालणं हा एक गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते. आजपर्यंत खाडीत असं तरी कधी घडलं नाही की कुठल्या शिपायाने किंवा कुठल्या शिक्षकाने कुठल्या मुलीची छेड काढली आहे आणि कुठले, कारण की तेवढी जागरूकता मॅनेजमेंटनी ठेवायला लागते आणि ती मॅनेजमेंट जागरूक असल्यामुळे आणि बाहेर जरी असलो तरी आमचंही शाळेकडे लक्ष असल्यामुळे या घटना घडू नयेत यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले जातात. राजकीय स्टंटबाजी म्हणाल तर वैशालीताई म्हणाली की आता ज्या पद्धतीने 16 तासांनी त्या मुलींची कंप्लेंट घेतली गेली हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे हे जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि जागरूक पालक असल्यामुळे त्या जागरूक पालकांनी काल दाखवून दिलं की आम्ही असं आणलंय. कारण की आदर्श विद्या मंदिरचा आजपर्यंत रेकॉर्ड असं होता की आजपर्यंत तिथे घटना घडली नव्हती आणि घडली असेल नसेल माहिती पण इतक्या मोठ्या प्रमाणात घडली नव्हती. आणि त्यात 2 चिमुरडी, एक 4 वर्षाची एक 3 वर्षाची, म्हणजे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि आत्ताच्या घडीला आपण हे पाहत असताना आपल्याला एक गोष्ट जाणवते, पहिल्यांदा या चिमुरड्यांसाठी शाळेची सगळ्यात मोठी चुकी की तुम्ही एक महिला शिपाई अपॉइंट करायला पाहिजे होती. तुम्ही पुरुष शिपाई कसा का अपॉइंट केला? पुरुष शिपाई अपॉइंट करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, कारण की तिथं मुलं मुली सगळे असतात. आपण बघतो जनरली आपल्या प्रत्येक ठिकाणी शिशुवर्गांमध्ये महिला कर्मचारी असतात. मग महिला कर्मचारी सोडून तुम्ही एका मुलाला कसं काय? ही सगळ्यात मोठी चुकी आहे मॅनेजमेंटची. त्यांची दुसरी गोष्ट अशी आहे की खरं तर ही भूमिका शाळा व्यवस्थापन समितीने घ्यायला पाहिजे. ती जी शाळेचं जे व्यवस्थापन आहे त्यांनी घ्यायला पाहिजे होती, पण ती तक्रार दुसऱ्या दिवशी पालकांना करावी लागते. म्हणजे जेव्हा त्या मुलीला त्रास व्हायला लागला तेव्हा ती तक्रार करण्यात, म्हणजे तेव्हा तिची चेकअप केली त्या लोकांनी, काय झाले बाबा मुलीला, आणि तेव्हा ती घटना. म्हणजे पहिल्यांदा मॅनेजमेंटची चुकी आहे की मॅनेजमेंटनी त्या छोट्या छोट्या मुलींकरता तिथे म्हणजे आपण करताना महिला कर्मचारी आपण करायला पाहिजे. तर दुसरी गोष्ट वैशालीताई, तुम्ही आता प्रश्न विचारला राजकीय स्टंट, तर राजकीय स्टंट करायला कोण रिकाम आहे तिथे? आता मनसेने भूमिका घेतली कारण मनसे नेहमी अशा आंदोलनांमध्ये असते. बाकी सगळे काकडी बचाव भूमिका घेतात. कसली काकडी बचाव? आज त्या मुलींवर झाले, उद्या तुमच्या मुलींवर घडू शकतं. संगीता मॅडम, रामायणामध्ये सीता वनवासात गेली होती. आजची सीता 10 महिन्यासाठी म्हणजे नोकरीसाठी, कारण आता प्रचंड महागाईच्या काळामध्ये नोकरी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा वेळेस तिला ट्रेन, बस, कॅब किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो.
मग तिचा हा जो प्रवास आहे तो सुरक्षित आहे का? आता तुम्ही म्हटलं की स्त्री नोकरीसाठी बाहेर जाते, गोष्ट अतिशय तुमची योग्य आहे. जाणे आजच्या महागाईच्या काळामध्ये बाहेर जाणं पण गरजेचंच आहे, कारण मुलांना शिक्षण सगळ्याच गोष्टी आजच्या काळात खूप महागाच्या झालेल्या आहेत आणि त्या दृष्टीने स्त्री बाहेर पडते. परंतु प्रत्येक वेळेस स्त्रीने बाहेर पडल्यानंतर तिच्यावरती असे प्रॉब्लेम क्रिएट होतीलच हे काय आपण सांगू शकत नाही. परंतु समाजामध्ये असे काही विकृत लोक आहेत की ज्यांची मेंटॅलिटी इतके मेंटली रिटायर म्हणता येईल या लोकांना, किंवा मेंटली त्यांना काय म्हणजे अवेअरनेसच क्रिएट नाही आहे त्यांच्यामध्ये. तर अशा लोकांना खरोखरच काहीतरी असा जाग बसायला हवं किंवा काहीतरी असं वचक बसायला हवं की जेणेकरून त्यांच्याकडून असं कृत्य होता कामा नये. वैशाली मॅडम, डोंबिवलीत आता एक घटना घडली की प्रत्यक्ष मंदिरात पुजारी म्हणवणाऱ्यांनी अत्याचार केला आणि एवढी मोठी घटना घडून सत्ताधाऱ्यांनी साधा निषेधही केला नाही. मग निषेध करताना जात, धर्म, पक्ष असा बघून केला पाहिजे का? आणि असं जर केलं तर मग या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्यांना आपण ठेचणार कसं? नुसत्या मेणबत्त्या जाळण्यापेक्षा आता खऱ्या अर्थानं गुन्हेगारांना पेटवण्याची गरज निर्माण झाली असताना असं वागणं योग्य आहे का? सर, तुम्ही या व्यवस्थेत किंवा सध्या चाललेल्या परिस्थितीवर धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत मला प्रश्न विचारताय. पण जेव्हापासून हे मनुवादी सरकार या सत्तेत आहे तर मनु काय म्हणतो की ढोर शूद्र नारी सब ताडन के अधिकारी. आणि मग स्त्रीने शिकायचं नाही, स्त्रीने बाहेर पडायचं नाही, स्त्रीने कुठल्याही प्रगतीमध्ये किंवा घरात चूल आणि मूल या पलीकडं स्त्रीने काही करायचं नाही, ही जी एक वे ऑफ थिंकिंग आहे ती गेल्या काही वर्षांमध्ये किंवा या अत्याचारांच्या माध्यमातून दिसून येते. कारण असं जेव्हा होत आहे तेव्हा सरकार किंवा हे प्रशासन आहे ते सोयीची भूमिका घेत आहे. आता तुम्ही मला प्रश्न विचारला, मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं की आसिफा असेल आणि बिल्किस बानो असेल तर आम्ही बोलणार नाही, पण तिथे एखादा जर मुस्लिम आरोपी असेल तर मात्र आम्ही बोलणार, आम्ही बंद ठेवणार, आम्ही त्याबद्दल प्रतिक्रिया देणार. पण तिथे जर एखादा पुजारी असेल किंवा अन्य कोणी व्यक्ती असेल तर मात्र आम्ही सोयीनुसार त्याच्या बाबतीत काही बोलणार नाही. अशा पद्धतीचं हे परिस्थिती संपूर्ण देशभरात, राज्यामध्ये तर या सगळ्याचा म्हणजे वारेमाप ह्या घटना होत आहेत, याचा वचक राहिलेला नाहीये. आणि सरकार फक्त जिथे स्वतःच्या मतांसाठी या सगळ्याचं राजकारण करून आणि आपल्याला कसा फायदा घेता येईल या सर्व गोष्टींकडे जास्त लक्ष देत आहे. बाकी त्या गुन्हेगाराला जरी गुन्हेगाराला या बाबतीत ठोस काही त्याच्यावरती कारवाई झाली असती तर तो एक मेसेज देखील समाजात गेला असता. आता आपण बघतोय की ह्या दोन्ही घटना ताज्या आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा कलकत्त्याला असा प्रकार घडला. पण मग याचे का कुणाला वचक का घाबरत नाही कुणी? कायद्यांच्या याच्यामध्ये ती केस घ्या. आता एक साधं उदाहरण आहे आपल्या समोर कालचंच, की त्या माऊलीला तिच्या लेकीची तक्रार दाखल करायला 11 तास लागतात. आणि मी म्हणजे त्या आई बापाला म्हणजे धन्यवाद देईल किंवा त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे की एवढा मोठं पाऊल त्यांनी उचलून आणि आपल्या मुलीसाठी ते न्याय मागतात. ही एक घटना उघडकीस आली, पण अशा हजारो घटना या व्यवस्थेमध्ये दाबल्या जात असतील ज्या आपल्यापर्यंत पोहोचत देखील नाही. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सरकार तर अपयशी आहे, परंतु ह्या घटनांचा स्वतःच्या फायद्यासाठी हे सरकार वापर करीत आहे हे स्पष्टपणे दिसते. ताई, मी लव जिहाद म्हटणार नाही, पण आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जी प्रेम प्रकरणं होतात आणि त्याच्यातून हत्या वगैरे होतात, या जर रोखायच्या असतील तर नक्की काय केलं पाहिजे? तशा मी तुम्हाला मागाशी म्हटलं सर की हे जे लव जिहाद होतं किंवा आंतरजातीय विवाह पद्धती आहेत, हे तुम्ही आम्ही तर कोणी सांगायला जात नाही. मुलं मेंटली सक्षम असतात, 18 वर्षाच्या पुढचे असतात, त्यांना त्यांची बुद्धी प्रगल्भ झालेली असते आणि त्यांना स्वतःला या गोष्टी कळायला पाहिजेत सर की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तिथे तुम्ही आम्ही सांगून किंवा थांबून ही कुठली घटना आपण थांबू शकणार नाही, पण त्या अशा जर घटना घडू नये असं जर वाटत असेल तर त्या पद्धतीने मुलींना घरामध्ये तुम्ही आता सगळे म्हणतात की हिंदू राष्ट्र. सर मला सांगा, राष्ट्र हिंदूच आहे, हिंदू देशामध्ये मोठाच आहे आणि तुमच्या आसपास जे छोटे छोटे जाती धर्माचे लोक आहेत ते तुमचे छोटे भाऊ आहेत. तुम्ही एक गोष्ट 10 वेळा बोंबलून का दाखवता की हिंदू राष्ट्र आणि
काय हिंदू राष्ट्र? म्हणजे तुम्ही हिंदू, एखाद्या हिंदूने आता अक्षरा मात्रेला 3 पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिची हत्या केली, मग तो तुमच्या जवळचा, उद्या तुम्ही त्याचा सत्कार कराल. पण ही जी मेंटॅलिटी आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि मुलींना आणि मुलांनाही अशा प्रकारचं घरातनच वैचारिकता दिली पाहिजे की तुम्ही कुठलंही पाऊल उचलाल ते पाऊल योग्य की अयोग्य. मग ते तुमचं लव जिहाद असो की आता काही काही प्रकरण तर लव जिहादची नाहीत, पण त्यालाही लव जिहादची प्रकार रंग दिले गेले जातात. मग हा जो सरकारचा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न आहे एखाद्या विशिष्ट जातीला उगाच टार्गेट करून, तो अत्यंत चुकीचा आहे. मॅडम, आजकालचं राहणीमान असेल, वेशभूषा, पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण किंवा सोशल मीडियाचं वाढतं जे प्रमाण आहे, यामुळे बेछूट वर्तनाला खतपाणी मिळत आहे का? आणि यामुळे अत्याचार जे वाढत आहेत, ती जी संख्या वाढते, त्याच्यावर काही परिणाम होतोय का? इथे संस्कारांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण कसं वागलं पाहिजे समाजामध्ये वावरताना. हा देश माझा आहे, हा समाज माझा आहे. या समाजात वावरताना मी काही पथ्ये पाळले पाहिजेत आणि ती पथ्ये पाळण्यासाठी आपल्यावरती योग्य ते संस्कार झाले पाहिजेत. आणि हे संस्कार होण्यासाठी मूल्य शिक्षणाची अतिशय गरज आहे आताही. आणि सोशल मीडियाचा हा जो काय वाढता प्रमाण, आपण या सोशल मीडियाच्या थ्रू आपण खूप यूज करायला हवं, पण ते किती करायला हवं, इट्स डिपेंड आवर सेल्फ. आणि टोटली रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे त्या व्यक्तीचीच आहे जो समाजामध्ये वावरत असतो. त्याची विकृती अशी असते की त्या विकृतीमुळे त्याचं ते बिहेवियर कंडक्ट होतं आणि ते बिहेवियर कंडक्ट झाल्यानंतर त्याच्याकडून अशा कृती घडल्या जातात की ते माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या अशा कृती घडतात आणि समाजाला हे घातक असे कृत्य त्याच्या हातातून होतात. मला सांगायचं आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा स्त्रिया बाहेर पडतात, महिला मुली, त्यांच्यावर आरोप होतो की त्यांचे कपडे शॉर्ट असतात, त्या हावभाव करतात, त्या मेकअप करतात किंवा त्या विचित्र प्रकारे करतात की त्याच्यामुळे मुलं अटॅक होतात. सर, आत्ताच्या कालच्या घटनेमध्ये काय मुलींचे कपडे काय, त्यांनी काय फक्त चड्डी आणि वरती छोटस काय पेटीकोट असं काय घातलं होतं का? हा, म्हणजे जो कृती करणारा असतो तो विकृतच असतो. त्या विकृतीला तुम्ही कुठल्याही प्रकारे थांबू शकत नाही. आता कलकत्त्याचं मॅडमने प्रकरण सांगितलं. कलकत्त्याचं प्रकरण, त्या डॉक्टर मॅडम सगळ्या पेशंटचा अटेंड करून ड्युटी संपून जाऊन झोपल्या होत्या, पण ज्याला कृत्य करायचं होतं त्या नराधमाने तिथे जाऊन ते कृत्य केलं. मग ह्या ज्या घटना आहेत प्रत्येक वेळेस असं काही घडलं की स्त्रियांवरच आरोप लावले जातात, हे कुठपर्यंत योग्य आहे? आणि माझ्या सगळ्या आई वडिलांना एकच म्हणणं राहील की तुमच्या मुलींना इतकं सक्षम करा की कोणाची वाकडी नजर नाही झाली पाहिजे की तुमच्या मुलींकडे पाहायची. आणि मुलगी जेव्हा बाहेर पडते तेव्हा तिला आश्वस्त करा, तू जा, तुला कोण काय करता आम्ही बघतो. कारण की जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या मुलींच्या पाठीमागे असता त्या मुलींना एक विश्वास असतो की माझे आई वडील माझ्या पाठीशी आहेत, माझं घरदार माझ्या पाठीशी आहे. आज मी एखाद्या मुलाने माझ्याकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं तर त्याच्या कानफडात देण्याची ताकद पण मी ठेवू शकते. वैशाली मॅडम, आपण वकील आहात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की हे जे कायदे बनवले जातात, नियम बनवले जातात, ते यासाठी बनवले जातात की गुन्हे होऊ नयेत. मग एवढं सगळं असताना सुद्धा दिवसेंदिवस हे अत्याचार, हे गुन्हे प्रचंड मोठ्या संख्येने वाढत आहेत. मग या सगळ्या कायद्यांची जरब नाहीये का? कुणाला भीती वाटत नाही का? सर बघा, अगदी महिलांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर बाबासाहेबांनी दिलेला राजीनामा आणि हिंदू कोड बिलापासून जी सुरुवात आहे ती आताच आपण पोस्को कायद्यापर्यंत जरी आपण सर्वांचं विवेचन केलं तरी आपल्याला एक लक्षात येईल की असे कितीही जरी कायदे झाले तरी कायद्याचा जरब हा व्यवस्थेमध्ये दिसत नाही. आताच आपण चर्चा करतानाही बघितलं की एका पाठोपाठ एक आठवड्यामध्ये 2-3 घटना होतात. मग भीती का वाटत नाही कायद्यांची? कायदे तुम्ही 100 तयार कराल पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जर होत नसेल, एक केस जर तुमची 10-10, 15-15 वर्ष पेंडिंग राहत असेल तर त्या कायद्याला काहीही अर्थ नाही. आपल्या एक खैरलांजी प्रकरणाचं आपल्या समोर उदाहरण आहे. आदरणीय उज्ज्वल निकम सर आता त्या प्रकरणात ते होते वकील आणि आताही त्यांना बऱ्याच केसेसमध्ये जे सरकारचेच वकील आहेत आणि सरकारच्या वतीने त्यांना हे केलेलं आहे, अपॉइंट केलेलं आहे. परंतु जर बघितलं तर ते शेवटच्या क्षणाला ते जे काही पीडित होते ते एकटेच राहिलेले ते
भोतमंगे अटॅक येऊन अक्षरशः त्यांचा मृत्यू झाला काहीतरी 7-8 वर्षानंतर. आणि समाजामध्ये ह्या केसेस आहेत, बलात्कार म्हणा किंवा लहान मुलींवरील अत्याचार म्हणा, मुलांवरील अत्याचार म्हणा, अशा प्रकारच्या ज्या काही केसेस आहेत ह्या फास्ट ट्रॅकवर चालवल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून फास्ट ट्रॅकवर चालवल्यानंतर त्याच्यातून त्या गुन्हेगाराला तात्काळ शिक्षा मिळाल्यानंतर आजचा सोशल मीडियाचा जमाना आहे. एक घटना आता घडली, 10 मिनिटात ती संपूर्ण राज्यभर, देशभर, जगामध्ये ती पसरली जाते. त्यामुळे एक आपण रोडमॅप किंवा एक उदाहरण म्हणून तुम्ही जर एखादी केस किंवा अशी अनेक प्रकरणं देशामध्ये गाजली, निर्भयाचं प्रकरण असेल, फास्ट ट्रॅकवरती ती केस त्यावेळेला हँडल केली गेली, परंतु त्यानंतर आपण आज 10 वर्षात 10-12 वर्षाच्या कालावधीमध्ये बघतोय की असा एकही उदाहरण आपल्या डोळ्यासमोर नाहीये की ह्या आरोपीला तात्काळ शिक्षा झाली किंवा याला अशा पद्धतीने याच्यावरती कारवाई झाली. त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती ही सोकावते की एकाला काही होत नाही, हीच वृत्ती जास्त आहे. अरे जाऊ दे, करून बघू, किंवा काय नाही होणार, आपण सुटणारच आहोत, ही भावना गुन्हेगारांमध्ये किंवा आजच्या तरुणाईमध्ये किंवा माणसांमध्ये, समाजामध्ये जास्त प्रमाणात रुजली जाते. धाक आणि वचक, आणि हे करण्यामध्ये प्रशासन देखील अपयशी आहे. या सर्वाला कायदा सुव्यवस्था चालवणं ह्या बाबतीत हे सपशेल फेल असल्यामुळे ही गुन्हेगारी वृत्ती वाढते आहे आणि कायदा किंवा सुव्यवस्था किंवा कायद्याचा धाक हा कोणताही इथे दिसत नाहीये. आपण एक मिनिट, याच्यावर आणखीन एक सांगते छोटस. कायद्याचा धाक राहिला नाही, बरोबर आहे. म्हणजे आता एक ताजं उदाहरण आपल्याकडे हिट अँड रन प्रकरणातले. हिट अँड रन प्रकरणातले पोर्शे कार जेव्हा त्यांनी त्या बाईकवाल्यांना दोघांना उडवलं पुण्यामध्ये, त्याच्यानंतर प्रशासनातलेच काही लोकांनी त्यांना मदत केली आणि ते सगळे पुरावे नष्ट केले गेले. मग अशा जेव्हा घटना करतात तेव्हा त्यांना शिक्षा करताना पुरावे जर नष्ट झाले असतील तर शिक्षा होणार कुठनं? हे अत्यंत चुकीचं आहे. सर, आता आपण जी चर्चा करतोय की बघा, व्यवस्थेबद्दल हे सर्व इम्प्लिमेंटेशन होत नाही, त्यामुळे कायद्याचा धाक नाहीये. समजा आताच ताजं एक उदाहरण आहे की विनेश फोगाटच्या बाबतीत, की एक देश पातळीवरती जिने देशासाठी मेडल जिंकली, त्या मुलीला जर स्वतः विषयावर झालेल्या अन्यायासाठी इतके वर्ष लढावं लागले तर तिथं सामान्य माणूस काय लढू शकतो? बरोबर आहे. ताई, आपण महिला सन्मान आणि महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारतो. मग जेव्हा सचिवालयाचं उद्घाटन झालं तेव्हा ते पंतप्रधान मोदींनी केलं. जेव्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली ते पण पंतप्रधान मोदींनी केलं. खरं तर नियम असं सांगतो की हे सगळं, हा जो मान आहे तो राष्ट्रपतींना द्यायला पाहिजे होता. मग चर्चा अशी आहे की राष्ट्रपती एक महिला आहेत, राष्ट्रपती एक दलित आहे म्हणून त्यांना डावललं गेलंय का? आणि जर असं असेल तर सरकार किंवा सत्ताधारी जर अशी वागत असतील किंवा पंतप्रधान किंवा त्या उच्च लेवलची माणसं जर अशी वागत असतील तर मग हे अन्याय, अत्याचार हे असेच चालू राहतील. हे त्याच फलित ना सर. म्हणजे ही त्यांची मेंटॅलिटी की तुम्ही जर त्या दलित असतील किंवा त्या एक महिला असतील म्हणून त्यांचा मान त्यांना देणार नसाल. तसं पाहिलं तर राष्ट्रपती हे पद सर्वोच्च आहे, त्या पदाला कोणी क्रॉस करू शकत नाही. ही मेंटॅलिटी, वैचारिकता त्यांची आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण बघतो की पंतप्रधान असतील किंवा सरकार असेल, ते सरकारची याच्यामध्ये हे दिसते की ती छोटी विचारांची वृत्ती आहे की एखादी महिला असेल, दलित आहे म्हणून जर त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं नाही तर हे अत्यंत दुर्दैवी आहे सर. आणि ह्या ज्या घटना आहेत या घटनांना खतपाणी घालण्याचं काम अशा गोष्टी करतायत. आणि समोर लोक बघतायत की हे जे घडतंय ते चुकीचं आहे, पण त्याच्यावर बोलण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा लोक बोलत नाहीत. त्या गोष्टींचं बोललं पाहिजे. ठराविक लोक बोलतात आणि बाकी 25% लोक बोलतात, 75% फक्त बघत बसतात. मनाला वाटतंय की हे चुकतंय पण ते व्यक्त झालं पाहिजे, कारण की आपण लोकशाही देशात राहतो आणि ज्या देशात आपण राहतो तो देश या सर्व धर्म समभाव शिकवतो. आणि त्या सर्व धर्म समभाव शिकवत असताना जर अशा घटना घडत असतील ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे सरकारचं चुकीचंच आहे. सर, हे मनुवादी सरकार आहे आणि त्याच वाटचालीने या सरकारची जी काही कार्यवाही चालू आहे ती आहे. एक देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या महिलेला जर देशात सन्मान मिळत नसेल तर मग सामान्य एक 3 वर्षाच्या चिमुरडीला हे न्याय देतील का? हा देखील आमचा प्रश्न आहे. तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो.
की ज्या दिवशी सचिवालयाचं उद्घाटन होतं त्या दिवशी आपले जे कुस्तीपटू आहेत किंवा ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करून पदकं जिंकली आणि देशाचं नाव उंचावलं, पण त्यांनी जे खासदार आहेत ब्रिजभूषण त्यांच्या विरोधामध्ये तक्रार केली होती आणि म्हणून त्यांना त्याच दिवशी अक्षरशः बुटाने तुडवलं गेलं. मग असे हे खेळाडू नंतर हताश होऊन त्यांनी आपली सगळी पदकं पाण्यामध्ये बुडून टाकण्याचा निर्णय घेतला. मग कोणतरी मध्यस्थी केली आणि मग त्यांनी ती सगळी पंतप्रधानांच्या त्या निवासाच्या बाहेर तिथे त्यांनी रस्त्यावर ठेवून दिली. मग आपल्या देशाचं नाव उंचावणाऱ्या अशा लोकांवर जर अशी परिस्थिती येत असेल तर याला नेमकं जबाबदार कोण? सर, याला जबाबदार ही सिस्टमच आहे ज्या पद्धतीने हे चालवली जाते. एखादा गुन्हा दाखल करायचा, एखादी आताच कालचंच उदाहरण आहे, संस्था कुणीतरी भाजप प्रणित किंवा संघ प्रणित लोकांची आहे, तिची बदनामी नको म्हणून एका महिलाच अधिकारी होत्या त्या आणि त्यांच्यावरती दबाव आणणे म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट देणे किंवा त्यांना बसून ठेवणे. त्या मुलीची आई देखील एक प्रेग्नंट महिला आहे आणि तिच्यासोबत ही 4 वर्षाच्या तिच्या लेकीला जर तुम्ही एवढ्या वेळ बसून ठेवत असाल तर हीच परिस्थिती संपूर्ण ठिकाणी आपल्याला जाणवते. सोयीनुसार ज्याला न्याय तर इथे कुणाला मिळतच नाही आहे, परंतु राजकारण करायचं प्रत्येक घटनेचं. साध्या पत्रकाराला देखील तिथे बोललं गेलं. ज्या आंदोलकांनी ही घटना पेटवली, आज 9 तास रेल्वे त्यांनी रोखून धरली. आज मला नाही वाटत ठाणे जिल्ह्यात एवढं कुठलं उग्र आंदोलन झालं असेल आणि ही चांगली एक त्यांनी मेसेज दिला तो समाजाला देखील. आणि हे सगळं होत असताना लोक जागृत झाली किंवा आंदोलन करायला लागली तेव्हा कुठे तुम्ही गुन्ह्याचे जर त्यांची तक्रारी घेत असाल तर विनेश फोगाट असली काय आणि तिच्या जागी छोटीशी ही 3 वर्षाची मुलगी असली काय इथे आणि ब्रिजभूषण असला काय आणि ते संस्था चालक असले काय किंवा तो नराधम असला काय, इथे न्याय कुणालाही नाहीये हेच याच्यातून दिसतंय. आणि विशेष म्हणजे या सरकारच्या कालावधीत आपल्याला असं दिसतं की असे जे गुन्हेगार आहेत त्यांना पुन्हा तिकीट दिली जातात, त्यांना पुन्हा पुढे घेतलं जातं, इव्हन त्यांच्या मिरवणुका वगैरे काढल्या जातात वगैरे अशा अनेक घटना घडत आहेत. हो सर, या बाबतीत मी ते प्रज्वल रेवन्नांचं उदाहरण देईन की ज्या व्यक्तीच्या काहीतरी 3000 व्हिडिओ ज्याच्या व्हायरल किंवा ती जेव्हा समोर आलं त्या प्रज्वल रेवन्नांना निवडून देण्यासाठी आपले प्रधान सेवक तिथं जाऊन आम्हाला मत द्या आमच्या उमेदवाराला म्हणून सांगत होते. आणि जेव्हा देशामध्ये हे सर्व व्हायरल झाल्यानंतर ज्यांनी 60 वर्षाच्या महिलेला देखील सोडलं नाही अशा रेपिस्टला तुम्ही तिकीट देता, त्यांच्यासाठी प्रचाराला जाता, वेश बदलून सरकार पाडायला जाता, इकडे तिकडे स्वतःची नावं बदलून जर तुम्ही जाता, परंतु देशातल्या राज्यातल्या भगिनींसाठी जर तुम्हाला वेळ नसेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. ह्या अशा ज्या घटना आहेत आता तर वैशालीने सांगितलं ह्याचं चिथावणी देणंच आहे ना, म्हणजे तुम्ही गुन्हेगाराला चिथावणी देताय. मग याच्यामध्ये आज काल जसं लोकांनी उद्रेक केला तसं लोकांनीच जागरूक राहायला पाहिजे की आम्ही अशा जेव्हा समोर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक समोर येतात त्यांना मतदान करायचं की नाही करायचं हे तुमच्या आमच्या हातात आहे ना. समोर त्याचं जर कॅरेक्टर दिसतंय एवढं दिसत असताना जर आम्ही त्यांना मतदान करतो तर आम्ही मूर्ख आहोत. थोड्याशा पैशांकरता म्हणा किंवा थोड्याशा भूलथापांकरता म्हणा आपण हे करतो, हे चुकीचंच आहे ना सर. म्हणजे या ज्या घटना आहेत या घटनांना जर समोरची चिथावणी देतात तर आपण लोक जे आहोत, लोकशाहीची ताकद, लोकांची ताकद ही खूप मोठी आहे आणि लोक हे करू शकतात. या घटना घडू नये किंवा अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेवर येण्याचा काही अधिकार नाही, प्रत्येकाला माहिती असतं. आपण मागे बघितलं असेल शेतकरी, हरियाणाचे शेतकरी उपोषणावर बसले होते, कशा प्रकारे त्यांचं ते आंदोलन चिरडलं गेलं. हे जे या अशा वेळेस संपूर्ण देश कुठून उठवला पाहिजे होता सर. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे आंदोलन जेव्हा त्यांना चिरडलं गेलं तेव्हा प्रत्येक शेतकऱ्यांनी पेटून उठवायला पाहिजे होतं आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करून त्या आंदोलनामध्ये उतरून सरकारला धडा शिकवायला पाहिजे होतं. आम्ही लोक ते करत नाही आणि ते करत नसल्यामुळं म्हणून मी मगाशी बदलापूरकरांना जे धन्यवाद दिले ते याच गोष्टी करता की काल त्यांची एकी दिसली. तिथे कुठलाही राजकीय पक्ष तिथे त्यांचे संस्था चालक आहेत किंवा हे नाही पाहायचं. तुम्ही पहा ना, गुन्हा घडलाय, गुन्हेगार समोर आहे आणि 2 छोट्या ज्यांना काही कळत पण नाही, आई वडील या पलीकडे त्या ज्या मुलांना काय कळत नाही अशा मुलांवर तो बलात्कार करतो तर त्याला तुम्ही पाठीशी कसं काय घालू शकता. हे म्हणजे आपल्या समाजाला काळीमा फासणाऱ्या गोष्टी आहेत.
खरं तर या विषयावर अनेक प्रश्न आहेत आणि बोलण्यासारखंही खूप काही आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण इथेच थांबतोय. आपण तिन्ही मान्यवर आमच्या विचारवादळच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप छान अशी चर्चा केली आणि नक्कीच मला वाटतं की या चर्चेतून काहीतरी चांगलं घडेल. शासन असो, प्रशासन असो, अधिकारी असोत की जनता असो, सर्वांनी आपापल्या परीनं योग्य ते निर्णय घेऊन जी अशी काहीतरी व्यवस्था बनवावी की जेणेकरून ही गुन्ह्यांची संख्या कमी होईल, अशी आपण अपेक्षा करूया. पुन्हा एकदा आपल्या तिघींचं मनापासून आभार.